नमस्कार. किड्स फन आदिती आदिराजमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर धुळेश्वरचं मंदिराचं दर्शन घेऊन तेथूनच थोडं पुढे म्हणजे त्याच्या अलीकडेच रामलिंग हे मंदिर आहे. तर आपण आता रामलिंगकडे चाललेलो आहोत. एक अद्भुत निसर्गरम्य असे ठिकाण म्हणजे रामलिंग. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी येथे भक्तांची जेव्हा प्रभू श्रीराम वनवासात फिरत असताना या ठिकाणी आले तेव्हा सीतामातेला तहान लागली. मग प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांनी पाण्याचा शोध सुरू केला, पण त्यांना या ठिकाणी पाणी कोठेच दिसले नाही. तेव्हा प्रभू श्रीरामांनी या डोंगरामध्ये आपला एक बाण मारला. तेव्हा त्या ठिकाणाहून पाण्याची झरे आणि तेव्हा यांच्या बाणामुळे या पाषाणातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या आणि सीतामातेची तहान शमली. प्रभू श्रीरामांनी सीतामातेची तहान शमवली आणि येथेच प्रभू श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली. हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. प्रभू श्रीरामांनी स्थापन केलेले हेच ते शिवलिंग, तेच रामलिंग म्हणून हे प्रसिद्ध झाले. हे शिवलिंग यू आकारामध्ये एका गुहेमध्ये गुहा स्वरूपात असलेले हे मंदिर अतिशय मनमोहक आणि मनाला शांती देणारा आहे. मंदिरात प्रवेश करायच्या आधी समोरच विठ्ठल रुक्माईचे एक छोटेसे मंदिर आहे. तेथून पुढे गेल्यावर गुहा स्वरूपात असलेले हे मंदिर, या मंदिराच्या समोर एक दगडी मंडप बांधलेला आहे. याच मंडपात मंदिरात प्रवेश करायच्या आधी एक जोड नंदी येथे आहे. या जोड नंदीचे दर्शन घेऊन आपण पुढे गुहा स्वरूपात मंदिरात प्रवेश करतो. प्रवेशद्वारातून प्रवेश मंदिरात केल्यावर आपल्याला आधी एक मधोमध असा एक पूल आहे आणि पुलाच्या उजव्या डाव्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला पाणी दिसते. ही एक विहीरच आहे. ही विहीर या विहिरीमधून असलेले हे पूल पार करून आपल्याला मंदिराकडे जावे लागते. या पुलातून जात असताना या गुहेतून बारमाही वर्षातील 12ही महिने पाण्याची संततधार येथे चालूच असते. हे पाणी पूर्ण 12 महिने येथे संततधार आपल्याला इथे पाहायला मिळते. कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील उन्हाळ्यात सुद्धा इथे हे पाणी सतत चालूच असते. हे या मंदिराचे हे येथील गुहे स्वरूपात मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे. पुढं सर रेणू रना रना रेणू रेणू दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दूम दन दीम दन दनी दन दन उदनी दनी दन 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 दीन ता दीम दूम दन दीम दन दीम मुख्य शिवलिंगाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतरच बाहेर एक मोठे
जलकुंड आहे. मुख्य शिवलिंगाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतरच बाहेर एक मोठे जलकुंड आहे. या कुंडामध्ये अनेकविध मासे आणि कासवेही आहेत. यांना माशांना थोडे खायला आपण लहान मुलांनी इथे टाकले. लहान मुलांचा मासे पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच होता. कुंडाच्या उजव्या बाजूला मुख्य मंदिर असून काठावरती जलकुंडाच्या कडेने 7 सप्तऋषींची मंदिरे आहेत. अत्र भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ या सप्तऋषींची ही मंदिरे आहेत. त्याच्या समोरच हे जलकुंड आहे आणि ह्याच्यामध्ये मासे आणि कासवे पाहायला मिळतात. मंदिराचा सभोवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि घनदाट झाडीने व्यापलेला आहे. या जंगलामध्ये मोर पाहण्यास मिळतात. श्रावण महिन्यामध्ये मोरांची संख्या येथे दिसून येते. एक अद्भुत आणि निसर्गरम्य असे ठिकाण हे रामलिंग आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना ते येथे वास्तव्यास होते. श्री क्षेत्र रामलिंग प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण. कोल्हापूरला आल्यावर नक्की एकदा या मंदिराला भेट द्या.